हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी विनायक सिंह लक्ष्मण खंदारे, उल्हासनगर उपासना केंद्र, कार्यकर्ता सेवक। मी बापूंकडे 2002 पासून आलो। मला खूप अनुभव आले, पण त्यापैकी एक बापूंचं नियोजन काय असतं याबद्दल एक अनुभव मला सांगायचा आहे। माझा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा धंदा आहे। माझी टुरिस्ट कॅब आहे। मी रोज गाडी घेऊन फिरत असतो, ह्या ठिकाणाहून त्या ठिकाणी, त्या ठिकाणाहून ह्या ठिकाणी। मी अंधेरीवरून ठाण्याला आलो आणि ठाण्याला जसा मी आलो तसं माझ्या क्लचची वायर तुटली अचानकपणे। ती वायर पण अशा ठिकाणी तुटली ना की जिथे ट्रॅफिकचा काय प्रॉब्लेम नाही किंवा पोलिसही मला काय येऊन त्रास देणार नाही किंवा पब्लिकही मला काय बोलणार नाही, अशा ठिकाणी माझ्या क्लचची वायर तुटली। आणि वायर तुटल्यानंतर माझ्या गाडीत कस्टमर होते। त्या कस्टमरांना सांगितलं की सर माझ्या गाडीची वायर तुटलेली आहे, तर तुम्ही दुसरी कॅब करून जा। तर ते बोलले ठीक आहे चालेल, आम्ही दुसरी कॅब करतो। तर मी गाडीचा दरवाजा खोलला, बोनट खोलला, बघितलं तर क्लच वायर तुटलेली होती। तर मी चेक करत असताना समोरून एक वॅगनार, तोही टुरिस्ट कॅब वालाच होता, तो वॅगनार वाला आला। मला बोलला काय झालं, काय काय अडचण झाली? तर मी म्हणलं असं असं आहे। तर तो मला बोलला की तुम्ही मला एक सज्जन व्यक्ती दिसता, चला आपण इथेच एक गॅरेज आहे, त्या गॅरेज मध्ये जाऊ, माझ्या ओळखीचा मेकॅनिक आहे, तिथे आपण जाऊ। मग तो मला त्याच्या गाडीमध्ये घेऊन गेला। गाडी साईडलाच होती रोडच्या, तो तिथे घेऊन गेला। तिथून आम्ही मग ठाण्याला ज्युपिटर, तिथून 6 किलोमीटर 6 किलोमीटर ते स्टोर आहे जिथे या गाडीची केबल किंवा जे सामान भेटतं ते 6 किलोमीटर तो त्याच्या गाडीतून मला घेऊन गेला। परत तो गॅरेज वरती घेऊन आला, गॅरेज मेकॅनिक घेतला, मेकॅनिक परत आम्ही कॅब कडे आलो, माझ्या गाडीकडे आल्यावर परत त्यांना समजलं की यार मी पकडच आणली नाही त्या मेकॅनिकला। मग आम्ही रिटर्न, त्यांनी ती गाडी काढली आणि परत गॅरेजला गेलो आणि परत इथे आलो आणि ती गाडी बनवून घेतली। आणि त्या तो जो ड्रायव्हर आला होता व्यक्ती, त्या ड्रायव्हरने त्या समोरच्या गॅरेजवाल्याला सुद्धा सांगितलं की बाबा याच्याकडून कमी पैसे घ्या, हा खूप अडचणीत आहे, धंदा पाणी खूप कमी चालू आहे, याच्याकडून कमी पैसे द्या। आता हे तर मी त्याला सांगितलं नव्हतं की माझा धंदा नाहीये किंवा काय नाहीये। ते बापूंचं नियोजन काय असतं आणि बापू आपल्या लेकरांसाठी किंवा मुलांसाठी कसं नियोजन करतो की तो कुठल्याही संकटात जरी माझं बाळ अडकलं तर त्याला कसं बाहेर काढायचं आणि त्याला कमीत कमी कशी झळ पोचल त्या संकटाची किंवा कुठल्याही त्रासाची, हे बापूचं नियोजन खूप सुंदर असतं। आणि खरंच मी त्या नियोजनाचा अनुभव घेतला आणि जर त्या ठिकाणी मला ते सहाय्य भेटलं नसतं तर मी एकटा काहीच करू शकलो नसतो, कारण एवढी मोठी 4 व्हीलर गाडी ढकलणं म्हणजे खाण्याचं काम नाहीये। आणि ती गाडी बंद होणार, समोरून व्यक्ती येणार, स्वतःहून मला मदत करणं, हे बापूंशिवाय कोणच करू शकत नाही आणि बापूंच्या नियोजनाशिवाय गोष्ट कधीच होऊ शकत नाही। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवेद।